श्री गणेशाय नमः. अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. आज जरी तुला ते दिसत नसले तरी ते पडद्याआड सुरू आहे. देवांचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे याची कल्पना देखील तुम्हाला नाही. कारण तुम्ही जेव्हा काही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही खूप काही अशी प्रार्थना करता की ते तुम्हाला अगदी लवकरात लवकर प्राप्त हो. पण देवाला तुमची खरी परिस्थिती आणि तुमच्यासाठी केव्हा काय आवश्यक आहे, जे सर्वाधिक आवश्यक आहे ते तुमच्यापर्यंत देण्यासाठी देव प्रयत्न करत आहेत यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुमच्याकडे ते येते तेव्हा तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण होता आणि आनंदी होता. देव तुम्हाला कधीही दुःखी ठेवू इच्छित नाही. देवाचे कार्य तुमच्यासाठी अगदी अचूक आणि योग्य वेळेवर होणार आहे. तुम्ही त्याची वाट पाहावी. तुम्ही जर देवाकडे, ब्रह्मांडाच्या शक्तीकडे ते मागू इच्छिता, मग देव आणि हे पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला ते आणून देईल. तो चमत्कार घडेल यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. काही काळ लागणार आहे. तुम्हाला संयम बाळगावा लागेल. तेव्हा तुम्ही आता निश्चिंत राहा आणि देवाची कृपा तुमच्यावर निरंतर आहे याचा अनुभव घ्या. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला वेळोवेळी अशा ठिकाणी सावध करतो ज्या ठिकाणी तू जाऊ नये, ज्या ठिकाणी तू आपले पैसे गुंतवू नयेत. कितीतरीदा मी तुला ते संकेत देत असतो आणि ते संकेत ऐकून तू जर सावधान होऊन ती योजना तुझ्यासाठी केलेली आहे हे जर जाणले तर ते तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरते. बाळा, मी तुला कुठल्याही संकटात आणि क्लेशात पाहू इच्छित नाही. म्हणून माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कार्य करत असते. जर तुमचाही विश्वास स्वामी संदेश आणि स्वामींच्या आशीर्वादावर होणाऱ्या चमत्कारावर असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुम्ही केलेले नामस्मरण कधीही वाया जाऊ देत नाही. तुम्हाला आलेले अनुभव किती देवाच्या जवळ आणून दिले आहे यातून तुम्हाला प्रचिती येणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुला माझ्या जवळ यायचे आहे ना, म्हणूनच ते अनुभव मी तुला दिले आहेत. जर तू त्यांना विसरशील तर मलाही विसरशील. तेव्हा ते नेहमीच आठवण ठेव, कारण मी तुला ते माझ्या आठवणीसाठी दिले आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझे जीवन पुढील स्तरावर जात आहे. तुम्ही मागितलेले ते आर्थिक चमत्कार आता तुम्ही लवकरच प्राप्त करू इच्छिता. त्यासाठी तुम्ही जी काही कर्म केली आहेत ती मी पाहिली आहेत. माझ्या आशीर्वादाने मी तुम्हाला तेही देऊ इच्छितो जे आजपर्यंत तुम्हाला प्राप्त नाही. ते माझ्या चमत्कारांद्वारा तुम्हाला प्राप्त होईल. या 48 तासांमध्ये माझ्या प्रिय बाळाचे ते एक कार्य पूर्ण होणार आहे, कारण मीच त्याला ते करण्याची अनुमती दिली आहे. त्यात तो सफलतापूर्वक पुढे जाणार आहे. तुम्ही खूप काही कलागुण घेऊन बसला आहात, पण त्या कलागुणांचा वाव देण्यासाठी मी तुम्हाला अशी संधी देऊ इच्छितो ज्यामुळे तुम्ही पुढे जाल आणि आपले कुटुंबाचे नाव देखील उज्ज्वल कराल. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस. मला माहीत आहे तुम्ही खूप काही काळापूर्वी ती काहीतरी इच्छा माझ्याकडे दर्शवली होती. तेव्हा ती वेळ नव्हती, पण आता मात्र
ती वेळ आली आहे. तेव्हा आता तुम्ही त्या योग्यतेने परिपूर्ण बाळ आहात. मी तुम्हाला ते सर्व काही देऊ इच्छितो. तुला आता ती संधी अशी उपयोगी पडणार आहे, ज्यामुळे तुझे नाव देखील उज्ज्वल करण्यास तुला एक संधी प्राप्त होईल. बाळा, तुम्ही ते माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे, त्यामुळे ते देण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे. जेव्हा तुम्ही माझा धावा करता, माझे नामस्मरण करता, तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी मी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या समोर येऊन तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन देऊ इच्छितो. बाळा, आताही तुझ्या मनातील त्या नकारात्मक कल्पना त्यांना विराम दे आणि त्या माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो. कारण पुढील काळ तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आनंदाने भरलेला येत आहे. तू ज्यासाठी प्रयत्न करत आहे ते मोठे यश तुझ्याकडे येऊ पाहत आहे. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात? सज्ज असाल तर होय स्वामी, ते स्वीकारण्यासाठी मी तयार आहे, असे लिहून तुझे मत दर्शव. बाळा, मी तुझ्यासाठी खूप काही करू इच्छितो. जे मागील काळात तुम्ही गमावले असे तुम्हाला वाटत आहे, ते माझ्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेने तुम्ही दुप्पट प्राप्त करणार आहात. यात शंका ठेवू नका, कारण तुमच्या मनातील ते भाव मी ओळखतो. तुम्हाला असे वाटते की ते फार मी गमावले आहे. मग ते तुमच्यासाठी प्रेम असो, त्या तुमच्या काही इच्छा असोत, की तुम्ही काही गमावलेल्या संधी असोत, त्या सर्व काही दुपटीने तुम्ही आता या काळात प्राप्त करणार आहात. विश्वास ठेवा देवांच्या आशीर्वादावर, देवाच्या चमत्कारावर. आता तुमच्यासोबत काही काळातच देवाचा चमत्कार तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला त्या संघर्षातून काढू इच्छितो आणि तुला एका नवीन संधीने परिपूर्ण करू इच्छितो. ती संधी घेण्याची, स्वीकारण्याची तुझी तयारी ठेव. मग बघ, माझ्या आशीर्वादाने तू तो चमत्कार अनुभव करशील. ज्यांनी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना केली आहे, ते त्यांचे प्रेम त्यांना खूप काही दुपटीने आणि खूप काही आनंदाने परिपूर्ण होण्याची वेळ आहे. त्यांच्यासाठी त्यांचे ते नाते आता घट्ट होणार आहे. त्यांच्यात ते सुसंवाद पुन्हा होणार आहेत, ज्यासाठी ते आजपर्यंत तरसत होते. देवाचे लक्ष संपूर्ण तुमच्या कुटुंबावर आहे. तेव्हा निश्चिंत राहा. मनात जर नकारात्मक भाव असतील तर ते पुसून टाका आणि त्या जागी देवांचा दिव्य आशीर्वाद समावेश करा. तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या दिव्य आशीर्वादांवर विश्वास असेल तर स्वामी माऊली माझे कल्याण करा अशी कमेंट करा. तुमच्या मनातील ते प्रत्येक भाव देव जाणतात. ज्यांना आर्थिक प्राप्तीसाठी काही मदत हवी आहे, ते देवाकडे प्रार्थना करत आहेत. त्यांची ती प्रार्थना देव लवकरच त्यांना प्राप्त करून देवोत. त्यांच्या मनातील इच्छा त्यांना प्राप्त होत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ज्यांनी कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे, त्यांच्या त्या अडलेल्या कार्यात त्यांना स्वामी सहाय्य देवोत. त्यांचे आर्थिक प्रश्न मार्गी लागवोत. ज्यांना ती नोकरी हवी आहे, त्या पदोन्नती हव्या आहेत, त्यांना ते सर्व काही प्राप्त हो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी
अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.